आज आपण भूगोल हा टॉपिक बघणार आहोत. त्याच्यामध्ये पृथ्वीचे आवरण हा आपण टॉपिक बघणार आहोत. तर बघा, पृथ्वीचे आवरण म्हणजे काय. तुम्ही सपोज करू शकता ही आपली पृथ्वी आहे, बरोबर. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पुस्तकामध्ये असा नकाशा बघितला असेल. एकदम खाली लावारस असतो, बरोबर, सेंटरला पृथ्वीच्या. त्याच्यानंतर आपली जमीन लागते, त्याच्यानंतर जमिनीवर झाडं असतात, बरोबर. आणि जमिनीवर काय असते, पाणी पण असते, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरचा भाग बसतो, जे की जिथं आपण पोहोचू शकत नाही, ते म्हणजे जिथं पक्षी उडतात, ते म्हणजे काय, हवा जिथं असते. आणि त्याच्या वरी काय असते, ढग, बरोबर. आणि त्याच्या वरी आपण एक म्हणतो ओझोनचा थर असतो आपल्या पृथ्वीला, ठीक आहे. बघा आता, तर आपण पृथ्वीच्या आवरणमध्ये स्टार्टिंगला सगळ्यात पहिल्यांदा बघणार आहोत स्थलावरण. स्थलावरण हा पृथ्वीचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये घन खडकाळ भाग येतो, बरोबर. म्हणजे आपण हिमालय पर्वत बघता तुम्ही, तोही ह्याचाच प्रकार आहे. स्थलावरण म्हणजे पृथ्वीला दगडापासून बनलेला, म्हणजे घन पदार्थापासून बनलेले जे आवरण तयार झालेलं असेल त्याला आपण स्थलावरण म्हणतो. बघा, त्याची उदाहरणं म्हणजे काय, जसं की आपला हिमालय पर्वत आहे, जसं की उंच टेकड्या आहेत, ठीक आहे. तर आता बघा, दुसरा ते म्हणजे जलावरण. जलावरण म्हणजे काय, नावातच आहे जल. जल म्हणजे काय, पाणी. म्हणजे महासागर, नद्या, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पाण्याचा स्रोत माहित असतो, बरोबर, त्याला काय म्हणायचं, जलावरण. म्हणजे पृथ्वीचं एकूण सगळं पाणी मिळून जे तयार होतं त्याला काय म्हणायचं आपण, जलावरण. बघा, आता पाणी आपल्याला कशा कशासाठी उपयोगी होतो, शेतीसाठी, पिण्यासाठी. म्हणजे आपण पाण्याशिवाय जीवन जगू शकत नाही, ठीक आहे. म्हणजे हा पण आपल्या पृथ्वीवरचा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, जलावरण. समजलं. आता पुढचं आहे वातावरण, ठीक आहे. वातावरण बघा, आता वरण म्हणजे आणि वातावरण म्हणजे काय, हवा. लक्षात ठेवा. म्हणजे काय, हवेमध्ये कोणकोणते असतात, ऑक्सिजन असतो, नायट्रोजन असतो, कार्बन डायऑक्साईड असतो. म्हणजे आपण बघतो जिथं पक्षी उडतात, किंवा आपल्याला हवा दिसत नाही पण आपण श्वासोच्छ्वास घेतो. आपल्याला जगण्यासाठी काय उपयुक्त असतं, ऑक्सिजन. आणि आपण जर ऑक्सिजन नाही भेटला तर आपण काय करतो, मरतो. म्हणजे हा पण आपल्याला पृथ्वीवरचे 3 आवरणे आहेत महत्वाचे, स्थलावरण, जलावरण, शिलावरण. त्याच्यामध्ये वातावरण हा सुद्धा खूप महत्वाचा भाग आहे. तुम्ही बघू शकता, वरण हा बघा, ऑक्सिजन हा पण काय, हवा आहे. पाण्यामध्ये पण असते, बरोबर. पाण्यात जे घटक राहतात, पाण्यात जे प्राणी राहतात, ते सुद्धा काय करतात, श्वास घेतात, ऑक्सिजनच घेतात, ठीक आहे. मग त्याच्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडतो, बरोबर, म्हणजे ज्यावेळेस पाऊस काळ कमी असतो त्यावेळेस जंगलतोड जास्त होती, म्हणून पाऊस काळ कमी पडतो, ठीक आहे. पाऊस कमी झाला की मग काय होतं, माणसांना खायला प्यायला भेटत नाही, पाण्याची टंचाई होती. म्हणून हे तिन्ही पण आपल्या आवरणे जर बॅलन्स राहिले तरच आपण काय करू शकतो, नीट जीवन जगू शकतो. बस.